नमस्कार मंडळींनो, सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मिनी ब्लॉग 10मध्ये. तर मी आज आलो होतो सागरेश्वरला. अचानक गेलेलो कारण जरा मनात घालमेल होती शिक्षणाबद्दल. विषय काय झाला आहे तर डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम झाला आहे. मला हॉस्टेलसाठी परवानगी पाहिजे होती, पण ती कागदपत्रामुळे कमी पडते आणि माझी आई एक्सपायर झाली 3 वर्षापूर्वी. वडील बघत नाहीत, त्यामुळं कागदपत्र काढणं अवघड होतं आहे. आता आपल्या सगळ्यांचा वडील तो महादेवच आहे, त्यामुळं त्याच्यावर सगळं जबाबदारी सोपवून आलो. त्याच्या दर्शनाला गेलेलो. हा तिथल्या सागरेश्वरमधला सीन आहे. श्रावण सुरू आहे, त्यामुळे यात्रेचा सीन सुरू होणारच आहे. पहिल्या सोमवार दिवशी उभा राहायला जागा नसणार एवढी गर्दी असते इथं. तुम्हाला मी जेवढं शक्य आहे तेवढं व्हिडिओमध्ये प्रत्येक देवाचं दर्शन झालं घडवतो आहे. हा व्हिडिओमध्ये जेवढं शक्य आहे तेवढे सगळ्या महादेवांचे दर्शन. हा ओंकारेश्वर महादेव आहे. सगळ्या देवाचे दर्शन सुद्धा झाले. आता फक्त एकच इच्छा आहे महादेवांनी माझ्या शाळेच्या कामात येणाऱ्या अडथळे पूर्ण दूर करावेत, कारण त्याच्याशिवाय काय शक्य नाही. उत्पन्न दाखल्याबाबत माझा प्रॉब्लेम होतो आहे, ते पूर्ण व्हावं इतकीच इच्छा होती. म्हणून महादेवाला आणि येत्या श्रावण सोमवारी जमलंच तर आपला ब्लॉग येईलच दुसरा. पण तुम्ही समजून घ्या, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ज्याच्या कमेंट करा. तुम्ही एक सुद्धा कमेंट करत का नाही मलाच कळेना. खोकला आलाय तरी गेलो फिराय बघा. काय खायचं नव्हतं, असा सहज गेलो, पायी चालत गेलो होतो. पायी घरी आलो. देवाच्या मनात कसं कुठलं घावेल काय सांगता येत नाही. सुरुवातीला तुम्ही जे पिल्लू तुम्हाला बघितलं ते तुम्ही तिथं सागरेश्वर म्हणलं होतं, त्यांना नुसतं मला बघितलं पळत आलं. काय शेवटी तर मुकाजवळ महादेव म्हणजे आपलं पशुपतीनाथ आहेत, त्यांच्या पुढं कोणाचं काय चालतं का. तरी आज शनिवार असून श्रावणाच्या पेक्षा डबल गर्दी होती. भाविक भक्त येतात, तिथे दर्शन घेतात मनापासून. काय इच्छा असेल त्यांची पूर्ण करायला सांगतात महादेवाला. महादेव प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. हे महाराष्ट्रातील पहिलं जागृत देवस्थान आहे. इथेच महाराष्ट्रातलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. हे मेन महादेवाचं सागरेश्वर हे मेन शिवलिंग दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. तुम्ही मोबाईलवरून दर्शन घेऊ शकता. तुम्ही प्लीज इथे एकदा विजिट करा. खूप सुंदर भव्य मंदिर आहे. शांत असं वाटतं, तिथं कोणती तरी एनर्जी आहे. आपले महादेव सोबत आहेत. हा सीन सगळा मी तुम्हाला दाखवला आहे व्हिडिओत. जेवढं शक्य होतं व्हिडिओमध्ये सगळं देव दाखवलेत, कोणत्याही देवाला सोडलं नाही. हे जलकुंड आहे. ह्या असं सांगितलं होतं, ह्या जलकुंडाच्या बाबतीत यातलं कधीच पाणी संपत नाही. तर मी निघालो वरती अंबाबाई माताकडे. माफ कर पण तुम्ही समजून घ्या. आत्ता कुठेतरी जरा सवय होते. हे सगळं व्हिडिओमधलं प्रत्येक माणसाचा चेहरा नाही तर कशात मारतील मला धरून. आत्ताची सुरुवात झाली आहे. सर्व महादेवाची मंदिर आहेत. 108 पैकी 108 मंदिर आहेत. तुम्ही प्लीज पहिल्या खूप विनंती करतो मी, एकदा विजिट करा. तुमचं मन शांत नक्की होईल. तर आपला व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा. सांगितल्याशिवाय जाऊच नका. आपल्या आईचं दर्शन घ्या, अंबिका मातेचं दर्शन घ्या. हे तुमच्यासाठी मी फोन घरी बसले तुम्हाला दर्शन करतोय. तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. प्लीज आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ ब्लॉगमध्ये नसेल असं कसं होईल. मी व्हिडिओ करू शकत नाही माझं, कारण मी जरा बाहेर आलं, रस्त्यात ट्रॅफिक होतं, त्यामुळे फक्त जस्ट फोटो काढलेत. हा सागरेश्वरचा बाहेरचा परिसर आहे. हिरवाईनं नटलेलं पूर्ण मंदिर आहे. खूप सुंदर आहे. श्रावणात तुम्ही फक्त बघा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.